हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. आणि भरपूर दिवस झालं मी मिनी व्लॉग शेअर नाही केला. सो त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी. पण आजपासून मी नक्की शेअर करेन. पण त्याआधी ना आज तर सकाळ सकाळ म्हणजे एकदम पहाटे पहाटेच ना पावसाला सुरुवात झालेली. सो अशातच ना मी पटकन रेडी झाले आणि त्यांच्यासाठी ना टिफिन रेडी करायचा होता. टिफिन रेडी करून घेतला आणि आता म्हटलं की सुकूनमध्ये बसून चहा पिता येईल. पण आजच्या दिवसामध्ये सुकून नावाचा शब्दच नव्हता. एकापाठोपाठ एक सकाळची कामं आवरायची होती. एकीकडे कपड्यांचा ढीग आणि दुसरीकडे ना स्वयंपाकाची तयारी, हे सर्व एका पाठोपाठ चालूच होतं. मग माझ्या लक्षात आलं की आजचा दिवस तर मला निवांत बसण्यासाठी नाही आहे. कपडे वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाक बनवायला घेतला. भाकरी गोल गोल बनवताना मला माझं गोल विसरून चालणार नव्हतं. सो हे पटपट मी आवरलं आणि त्याच्यानंतर मी पोहोचले कॉलेजमध्ये. आणि इथे आल्यानंतर लेक्चर सोडून हे वेगळंच काहीतरी चालू होतं. सो लेक्चर्स वगैरे केले, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल केले आणि त्याच्यानंतर मी निघाले घरी येण्यासाठी. आणि घरी येता येता देखील ना माझ्या डोक्यात एकच विचार होता की घरी जाऊन देखील ना मला भरपूर कामं करायचे आहेत. सो पटपट घरी जाते. मी घरी आले आणि त्याच्यानंतर ना मी ते ॲपल खात बसलेले. आय नो भरपूर कामं होती, पण आधी पोटाला बघणं हे देखील खूप महत्त्वाचं काम आहे. आणि थोड्या वेळातच ना भरपूर मोठा पाऊस चालू झाला. अक्षरशः ना पावसाचं पाणी पूर्ण घरामध्ये आत येत होतं, इतका जोरात पाऊस पडला. पण मला हे वातावरण एन्जॉय करण्या इतका देखील वेळ नव्हता. सो मला पटपट ना संध्याकाळच्या जेवणासाठीची तयारी करायची होती. सो मी ते तेच करायला घेतलं. सर्व भाज्या वगैरे साफ करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ना थोडीशी किरकोळ कामं होती ती देखील करून घेतली. सो असा काय होता माझा आजचा टोटल दिवस. मला तर माझा आजचा दिवस कसा गेला हेच कळलं नाही. सो इथेपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू सो मच. आणि असंच माझं डेली रुटीन पाहण्यासाठी मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.